सुरुवातीला माझ्याकडे मला वाटतं फक्त काहीतरी 12 एंट्रीज झाल्या होत्या. मग मी विचार केला की आपण 8 दिवसाचं ठेवतोय, 5 तारीख ते 12 तारखेपर्यंत ह्या 5 एंट्रीज ज्या आल्या, 8 एंट्रीज आल्या, हे 2 दिवसाचं काम आहे किंवा एका दिवसामध्ये. परंतु हिंमत आम्ही हारलो नाही. काय तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी तब्बल 48 एंट्री या ठिकाणी आल्या आणि अगदी वेळेवर. काल एक एंट्री आली की मंगला भोले यांच्याकडे की आम्हाला गायचं आहे, आम्ही आज येऊ का? म्हटलं बोलवून घे त्यांना पण आपण संधी देऊ. आणि अगदी वेळेवर 15-20 मिनिटांमध्ये त्यांची तयारी नसताना ती भजन मंडळी इथे आली आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी भजन सादर केलं. इतकी उत्सुकता आपल्यामध्ये. आणि जेव्हा आपण जे भजन पाहिली मधुराताई, मला आश्चर्य वाटलं की इतक्या त्या तल्लीन झाल्या सगळ्या महिला आणि पुरुष वर्ग की स्वतःच्या मनामध्ये त्या मंत्रमुग्ध झाल्या. एक भजन मंडळी तर तल्लीन होऊन अक्षरशः त्यांनी माझा रे लाडका कृष्णा या भजनामध्ये आहे का, ते मोठ्या बाजारातलं भजन मंडळी आले का इथे? हा, त्या मागे बसले आहे ना, त्यांनी तिथे डान्स केला. बरोबर आहे? ही आपली आपुलकी आहे, ही आपली श्रद्धा आहे आणि यांना कुठेतरी व्यासपीठ मिळण्याची आवश्यकता. ते व्यासपीठ आज आपण या ठिकाणी दिले नाही. या ठिकाणी मलाही भीती वाटत होती की हा 8 दिवसाचा कार्यक्रम चालेल कसा. परंतु आमचे कार्यवाह सुमन देशपांडे, मी खरंच त्यांचं अभिनंदन करेन की रात्रंदिवस त्यांनी काम करून त्यांच्या सुट्टीला प्रकाश मालागळे, नरेश आंबिलकर, धनु ढगे, आमच्या तिन्ही भगिनी, सर्व आमचं कार्यकारी मंडळ, हे रणदिवे सर वयाच्या किती 85 ना, 85 वय, पण रोज या ठिकाणी आले आणि भजन ऐकले. त्यांची सगळ्यांची आपण दाद दिली पाहिजे. आणि आज मला असं वाटायला लागलं की आपण या व्यासपीठाचा चांगला उपयोग या शहराकरता केला पाहिजे.